तुमची जर मीनरास असेल ना तर आजचा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी मंडळी. मीनराशीच्या मंडळीनं कधी विचार केलाय का की कालपर्यंत जी लोक तुमच्यासोबत हसत खेळत होती, अचानक असं काय घडणार आहे की 10 जुलै नंतर त्याच लोकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहणार आहेत? हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. हा निसर्गाचा कोणता खेळ आहे की जो कालपर्यंत आनंदी असणाऱ्या एका क्षणात रडवायला लावणार? पण थांबा, ही भीतीची नाही तर एका महापरिवर्तनाची नांदी आहे. कारण बरोबर 20 वर्षानंतर तुमच्या आयुष्यात एक असा राजयोग सक्रिय होत आहे जो तुमचं संपूर्ण नशीब पालटून टाकणार आहे. आणि या सगळ्यात एका अशा भाग्यवान व्यक्तीची एंट्री होणार आहे जिची तुम्ही गेले अनेक वर्षापासून वाट पाहत होतात. मीनराशीच्या मंडळींनो, 10 जुलैच्या त्या रात्री नक्की काय घडणार आहे जाणून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आजचा एक एक शब्द थेट तुमच्या आयुष्याशी जोडला गेला आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हो माझी पण मीनरास आहे अशी कमेंट प्रत्येकाने करा, ज्याचा स्वामींवर पूर्णपणे श्रद्धा असेल, विश्वास असेल. तर पहा मंडळींनो, तुम्ही सबस्क्राईब केलं असेल, कमेंट देखील केली असेल तर बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी मी मीनराशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मीनराशीची मंडळी, अनेक ज्योतिष मान्यता आहे आणि ग्रहाची गोचार स्थितीनुसार आगामी 10 जुलै नंतर तुमच्या कुंडलीत एक प्रचंड मोठी उलथापालथ पाहायला मिळू शकते. ज्योतिषशास्त्रात असं मानलं जातं की जेव्हा एखादा मोठा ग्रह आपली चाल बदलतो तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होतो. आणि नेमका हाच मंडळींनो, नेमका असाच एक दुर्मिळ योग तब्बल 20 वर्षानंतर पुन्हा एकदा तुमच्या राशीसाठी सक्रिय होत आहे. मीनराशीचे मंडळींनो, गेले काही महिन्यात किंवा वर्षात तुम्ही खूप काही सोचलं आहे, बरोबर ना? मनातल्या भावना मनातच दाबून ठेवल्या आहेत. अनेकांनी तुमची लायकी काढली असेल, अनेकांनी तुम्हाला गृहीत धरलं असेल, पण आता वेळ बदलत आहे. हा जो 20 वर्षानंतरचा राजयोग आहे तो तुमच्या जीवनात एक सुवर्ण काळ घेऊन यायची शक्यता निर्माण करत आहे. जर तुमच्या कुंडलीतील वैयक्तिक ग्रहयोग अनुकूल असतील तर ज्या कामामध्ये आत्तापर्यंत अडथळे येत होते ते काम अचानक मार्गी लागताना दिसतील. मीनराशीच्या मंडळींनो, आता येतोय या संपूर्ण प्रवासातील सर्वात मोठा आणि रहस्यमय वळणाचा मुद्दा. मंडळींनो, 10 जुलै नंतर हसती खेळती लोक रडायला लागणार. हे ऐकून कदाचित तुमच्या मनात धस्त झालं असेल. तुम्हाला वाटत असेल की हे काहीतरी वाईट घडणार आहे का? तर मीनराशीच्या मंडळीनं नीट समजून घ्या आधी. काही जुन्या जाणत्या ज्योतिष विलक्षणानुसार याचा अर्थ असा नाही की तुमच्यावर कोणतं संकट येणार आहे. उलट याचा संबंध असा की तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या त्या लोकांशी आहे जे तुमच्या अपयशावर हसत आहेत. हो मीनराशीच्या मंडळींनो, ताईंनो आणि दादांनो, जे लोक आज तुम्हाला कमकुवत समजून आनंदाने हसत खेळत आहेत, तुमच्या पाठीमागे तुमच्या परिस्थितीची मस्करी उडवत आहेत, जेव्हा 10 जुलै नंतर तुमच्या आयुष्यात असा राजयोगाचा प्रभाव सुरू होईल, तुमची प्रगती पाहून तेच लोकांच्या डोळ्यात विश्वासाऐवजी हसूया आणि पश्चातापाचे अश्रू असतील. परंतु इथेच एक सावधगिरीचा इशारा सुद्धा आहे. काही मीनराशीच्या व्यक्तींना असा अनुभव येऊ शकतो की त्यांच्या अत्यंत जवळच्या हसत्या खेळत्या नातेवाईकांपैकी किंवा मैत्रिणीपैकी कोणाचा तरी खैरा चेहरा समोर येईल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक धक्का बसेल आणि तुमच्या स्वतःच्या डोळ्यात पाणी येईल. हा निसर्गाचा मोठा मंडळींनो, हा निसर्गाचा एक मोठा न्याय असणार आहे. पण या रडण्यामागे आणि हसण्यामागे एक तिसरा शक्तीचा हात आहे. ती शक्ती म्हणजेच तुमच्या आयुष्यात येणारी ती भाग्यवान व्यक्ती. मीनराशीच्या मंडळीनं, कोणाही भाग्यवान व्यक्ती जी 10 जुलै नंतर तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार आहे आणि तुमच्या दुःखाचे रूपांतर सुखात करणार आहे. ती व्यक्ती तुमच्या कुंडलीतील असेल की कोणी अनोळखी, जाणून घ्या पुढे. मीनराशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, या विश्वासाच्या आणि भविष्याच्या पलटावर जेव्हा आपण अधिक सखोल विचार करतो तेव्हा असं दिसून येतं की ग्रहांची महायुती केवळ तुमच्या आर्थिक किंवा सामाजिक स्तरावरच बदलून घडवून आणणार नाही, तर तुमच्या कौटुंबिक आणि भावनिक विश्वातही एक वादळ निर्माण करणार आहे. अनेकदा आपल्याला वाटतं की जे लोक आपल्याला समोर गोड बोलतात तीच आपली खरे हितचिंतक आहेत, पण 10 जुलै नंतर हा भ्रम पूर्णपणे तुटण्याची शक्यता आहे. मंडळींनो, तुमच्या आयुष्यात मीनराशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, तुमच्या आयुष्यात आजवर ज्या
ज्यांनी कुणी केवळ तुमच्या पैशाचा किंवा तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतला त्यांना आता कर्मचक्राचा सामना करावा लागणार आहे. निसर्गाचा नियम आहे, जे की तुम्ही पेरता तेच तुम्हाला उगवलेलं मिळतं. गेले अनेक वर्षापासून तुम्ही ज्या अन्यायाचा, अपमानाचा आणि मानसिक त्रासाचा सामना करत आहात तो सर्व हिशोब आता चुकता होण्याची वेळ आली आहे. काही ज्योतिष ग्रहमान असे दर्शवतात की शनिदेवाची न्यायप्रिय दृष्टी आणि महादेवाचं आशीर्वाद यामुळे तुमच्या शत्रूचा आणि तुमच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्याचा पराभव निश्चित आहे. जे लोक कालपर्यंत तुमच्या गरिबीवर किंवा तुमच्या संघर्षावर हसत होती ते आता तुमच्या यशाची गती पाहून स्वतःच्या नशिबाला दोष देत रडणार आहेत. मंडळींनो, मीनराशीच्या मंडळींनो, ज्या भाग्यवान व्यक्तीचा उल्लेख आपण सुरुवातीला केला ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात केवळ एक साधी व्यक्ती म्हणून येणार नाही, तर ती एक मार्गदर्शक, एक रक्षक आणि एक तुमच्या नशिबाचं कुलूप उघडणारी गुरुकिल्ली ठरू शकते. ही व्यक्ती तुमच्या व्यावसायिक क्षेत्रात येऊ शकते, जी तुम्हाला नफ्याचा एक असा मार्ग दाखवेल ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नव्हता. किंवा ही व्यक्ती तुमच्या कौटुंबिक वर्तुळातूनच पुढे येईल, जी आजवर पडद्यामागे राहून तुमच्यासाठी प्रार्थना करत होती. मंडळींनो, जर तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या जोडीदाराच्या रूपातच तुम्हाला एक भाग्यवान व्यक्ती लाभेल. आणि हो, जिचा नशिबाचा ग्रहाचे पाठबळ 10 जुलैनंतर अचानक वाढणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून तुमच्या घरात लक्ष्मीचे आगमन होणार आहे. आणि जर तुम्ही अजूनही अविवाहित असाल तर कदाचित या काळात तुमच्या आयुष्यात अशी एका व्यक्तीचा प्रवेश होईल जी तुमच्या संपूर्ण अस्तित्वाला एक नवीन दिशा आणि अर्थ देऊन जाईल. या व्यक्तीच्या पावलामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि सकारात्मकतेचा एक नवीन झरा वाहू लागेल. त्याचबरोबर ज्या जोडप्याला किंवा ज्यांचं लग्न होऊन 5-6 वर्ष झाले त्यांना जर मूलबाळ होत नसेल तर त्यांना 10 जुलैनंतर त्यांच्या घरी लक्ष्मी येण्याचे योग पूर्णपणे आहेत. त्याच्यामुळे त्यांनी सावध राहण्याची गरज आहे. मीनराशीच्या मंडळीनं, जेव्हा आपण 20 वर्षानंतर सक्रिय होणाऱ्या या दुर्मिळ राजयोगाबद्दल बोलतो तेव्हा त्याचा थेट संबंध तुमचं करिअर आणि व्यवसायाशी जोडला जातो. जर तुम्ही गेल्या काही कित्येक दिवसापासून नोकरीच्या शोधात असाल किंवा सध्याच्या नोकरीत तुमचा छळ होत असेल, तुमचे प्रमोशन रखडलेले असेल, तर हा राजयोग तुमच्यासाठी एका मोठ्या टर्निंग पॉईंटचा संकेत देत आहे. या काळात जुन्या समस्या सुटतील आणि तुम्हाला तुमच्या कष्टाचे योग्य फळ मिळण्यास सुरुवात होईल. व्यवसायामध्ये जे मोठे आर्थिक नुकसान झाले होते किंवा जे कर्ज तुमच्या डोक्यावर डोंगर बनून बसले होते ते हळूहळू उतरू लागेल. मंडळींनो, पण यासाठी तुम्हाला तुमचा आळस झटकून पूर्ण क्षमतेने कामाला लागावं लागेल. ग्रह केवळ रस्ता दाखवू शकतात, पण चालण्याचे कष्ट तुम्हालाच घ्यावे लागतील. अचानक धन लाभाचे योग देखील या काळात निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा काहीतरी पटीने मजबूत होईल. मंडळींनो, हा काळ जितका यशाचा आहे तितकाच तो आत्मपरीक्षणाचा आणि सावधगिरीचा देखील आहे. जेव्हा तुमच्या आयुष्यात यश आणि पैसा येऊ लागतो तेव्हा तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांच्या नजरा बदलतात. ज्यांना आपण आपले मित्र समजत होतो त्यांच्या मनात तुमच्याबद्दल असूया निर्माण होऊ शकते. नातेवाईक जे कालपर्यंत तुम्हाला विचारत नव्हते ते आता तुमच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न देखील करतील. पण मंडळी, तुम्हाला या काळात अत्यंत हुशारीने वागावे लागेल. कोणावरही अंधळा विश्वास ठेवू नका. आपल्या योजना, आपले आर्थिक व्यवहार आणि आपले गुपित कोणाशी शेअर करू नका, कारण तुमच्या या यशामुळे अनेक जण तुमच्या पाठीमागे कारस्थान रचण्याची शक्यता नाकारता येत नाही. दृष्ट लागणे किंवा नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तुमच्यावर पडू नये यासाठी नियमितपणे आध्यात्मिकाचे कास धरा, महादेवाची उपासना करा आणि स्वतःला मानसिकदृष्ट्या मजबूत ठेवा. तुमची अतिरिक्त शक्तीच तुम्हाला या सर्व संकटातून बाहेर काढेल. आता मीन राशीच्या मंडळींनो, या बदलत्या काळात तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर होऊन यशाची गती वाढावी यासाठी मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी आणि सोपा घरगुती उपाय सांगत आहे, जो तुमच्या राशीसाठी वरदान ठरेल. हा उपाय नीट समजून घ्या आणि त्याची नीट लक्षपूर्वक ऐका. एक तांब्याचा कलश घ्या किंवा पितळाचा कलश घ्या. शुद्ध पाणी, एक चिमूटभर शुद्ध हळद. हा उपाय तुम्हाला 10 जुलैनंतर दर गुरुवारी सकाळी करायचा आहे. गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. त्यानंतर तांब्याच्या किंवा पितळाच्या कलशात स्वच्छ पाणी भरा. या पाण्यामध्ये अगदी एक चिमूटभर हळद टाका आणि त्याबरोबर एक लाल रंगाचं फूल टाका, जसं की गुलाब जर असलं तरीही चालेल. हळद ही मीनराशीचा स्वामी असलेल्या गुरुग्रहाला मजबूत करते. आता हा कलश हातात घेऊन तुमच्या घरातील मुख्य देवाऱ्यासमोर किंवा तुळशीजवळ उभे राहा आणि तुमच्या इष्टदेवाचं किंवा महादेवाचं स्मरण करा.
त्यानंतर हे हळदीचं पाणी तुमच्या घरातील मुख्य प्रवेशद्वारावर डाव्या आणि उजव्या बाजूला थोडे थोडे शिंपडा. शिल्लक राहिलं पाणी तुळशीच्या झाडाला अर्पण करा. हा साधा दिसणारा उपाय मीन राशीसाठी अत्यंत चमत्कारी काम करतो. याने घरातली सर्व नकारात्मक ऊर्जा, वाईट नजर आणि जळफाट दूर होतो. घरामध्ये सुख समृद्धी आणि माता लक्ष्मीचा कायम वास राहतो. मीन राशीच्या मंडळीनं आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर हा बदलणारा काळ तुमच्यासाठी संमिश्र फलदायी ठरू शकतो. मानसिक तणावामुळे किंवा अतिविचार करण्याच्या सवयीमुळे तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. ध्यान, योगासने आणि सात्विक आहार या गोष्टींना तुमचं दिनचर्येत स्थान द्या. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची दखल या काळात काळजी घेणं गरजेचं आहे. मीन राशीच्या मंडळींनो, हा काळ तुम्हाला हे शिकवण्यासाठी आलाय की खरी संपत्ती ही केवळ पैसा नसून तुमचं आरोग्य आणि तुमचे कुटुंब आहे. कुटुंबात गेले काही काळापासून चाललेले वादविवाद आता संपुष्टात येतील आणि परस्पर प्रेम देखील वाढेल. मीन राशीच्या मंडळीनं या प्रवासाच्या शेवटी आपल्याला हाच संदेश मिळतो की सुख आणि दुःख एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जर तुम्ही आज आयुष्यात अंधार असेल तुमच्या आयुष्यात, तर 10 जुलैनंतर प्रकाशाचे एक नवीन किरण तुमची वाट पाहत आहे. हा 20 वर्षाचा राजयोग, ती भाग्यवान व्यक्ती आणि बदलणारी परिस्थिती हे सर्व निसर्गाचं संकेत आहे की आता तुमचे संघर्ष दिवस आता संपत आले. लक्षात ठेवा, ज्योतिषशास्त्र हे केवळ शक्यता वर्तवते. अंतिम सत्य हे तुमचे कर्म आणि तुमचा आत्मविश्वास असतो. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, प्रामाणिकपणे कर्म करत राहा आणि येणाऱ्या काळाचे उत्साहाने स्वागत करा. मीन राशीच्या मंडळीनं, जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर यातल्या गोष्टी, यातली माहिती तुमच्या आयुष्याशी जोडल्या गेल्यासारखी वाटली असतील तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तुमचं भविष्य उज्ज्वल असो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. तर मंडळीनं, भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मीन राशीच्या मंडळींना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त.